आपलं आता थोडं रहस्यातला भाग राहावा. तो या तरंगामध्ये 2च मुद्द्याचं वर्णन केलेलं आहे. 3 मुद्द्याचं. कोणते 3 मुद्दे? कोणते 3 म्हणजे रोज एक तरंग आहे. रोज आहे 3 मुद्दे. कोणते 3 मुद्दे म्हटलं? चुकलं तर चुकलं सांगा की. काल झाला ना, परवाच्या दिवशी झाला. कितीतरी वेळ सांगितलं बा. घरी जाऊन थोडा अभ्यास करत जा की, चिंतन करत जा. कोणते 3 मुद्दे? एक आत्माचा आनंद स्वरूप आहे. दुसरा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री नाही. आणि जीवन असून ब्रह्मरूप आहे. या 3 मुद्द्याचं काय केलं आहे? वर्णन केलं आहे. घरी जाऊन चिंतन करीत जा ना. आता शेवटचा मुद्दा कोणता आहे? जीव ब्रह्मरूप आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे आत्माचा आनंद रूप कसा आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कसं नाही, आणि जीव नसून ब्रह्मरूप कसा आहे. तेव्हा बिना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा रहस्यामध्ये आता अधिक विचार त्याचा केले आहे. ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय जीवात्मा दुःख निवृत्त होऊ शकत नाही. पूर्वपक्षाला ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही याची मीमांसा चालली आहे रहस्यामध्ये. ज्ञान होण्याकरता इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध असावा लागतो. त्याला प्रत्यक्ष म्हणतात. तो संबंध होत नाही. तेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाम राही, नूप राही, काही नाही. म्हणून इंद्रियाचा संबंध होऊ शकत नाही. ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. पूर्वपक्ष पौराणिकाची गोष्ट आहे. म्हणलं ब्रह्माचं ज्ञान होऊ शकतं. प्रभू रामचंद्राचं, भगवान श्रीकृष्णाचं बरं दर्शन हेच ब्रह्म आहे. शरीर हे ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मग देवादिकाच्या शरीरांना ब्रह्माचं का म्हटलं? त्याची कारणं सांगितली. कोणती कारणं सांगितली? अरे कोणती कारणं सांगितली? काय नाही. घरी जाऊन वाचायचं आहे. देवादिकाचे शरीर हे पाप पुण्याच्या काही नाही, अधीन नाही. पुढे नाही सांगता. बरं पाहून सांगा की जरा. देवादिकाच्या शरीरांना ब्रह्मरूपता का सांगितली? बरेच वेळा झाला ना आपला. देवादिकाचे शरीरही कशी आहेत? पाप पुण्याच्या काय नाही. आणि आपली शरीर म्हणजे दुसरा आणखी प्रश्न कोणता? देवादिकाचे शरीर भूतकार्य नाही. आपलं शरीर काय आहे? भूतकार्य आहे. पण हा देवादिकांना ममाचा अध्यास नाही. आपल्याला ममाचा काय आहे? अध्यास आहे. मग त्यांना श्रीगुरूकडे जाण्याचं कामच नाही. सहज बुद्धी आहे, मी ब्रह्म आहे. या 4 कारणाने देवादिकाच्या शरीरांना पुराणिकाराने ब्रह्मता सांगितलेली आहे. ब्रह्माचं पुराणिक त्याच्यावर शंका करतो. तेव्हा आपल्या देव रहस्य संपलं. पुढे 5व्या तरंगाला सुरुवात.
थोडं चिंतन करीत बसायचं. 2-4 लोकांनी झालेल्या पाठाचं चिंतन करायचं. तेव्हा त्यांना ब्रह्मता का सांगितली याच्यात रहस्यमय थोडक्यात भाग आहे, वाचा. रामकृष्णादिकांच्या ब्रह्मतत्वाविषयी विचार. तरंगाच्या शेवटच्या भागात ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा सन्निकर्ष होणे संभवनीय नाही. इंद्रिय सन्निकर्षावाचून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही आणि ब्रह्माच्या अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञानावाचून तर सर्व संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती होत नाही. बरोबर. पूर्ण वेळ आम्हाला माहीत समजायचं. कारण ब्रह्म एकच आहे, निर्गुण, पुढे निराकार. तिथं रूप नाही, नाम नाही, संबंध नाही. म्हणून ब्रह्माचा इंद्रिय संबंध झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, अशी पूर्वपक्षाची शंका. पुढे आपल्याला सांगायचं आहे निर्गुण ब्रह्माचे ज्ञान होऊ शकतं. निर्गुण ब्रह्म आहे ना, ब्रह्माचे 2 प्रकार, एक सगुण आणि निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता विषय आणि वृत्तीचा संबंध यावा लागतो. आता या ठिकाणी आपण बसलेलो मनामध्ये भलतं चिंतन असेल तर बुवा काय सांगते कळते का? मग कोणाचा संबंध यावा लागतो? वृत्तीचा. पुढे हा तर वेदाचा मुख्य सिद्धांत. आणि ब्रह्माशी इंद्रिय संबंध होणे तर शक्य नाही. मग ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार, अशी शिष्याची शंका झाल्यावर पुराणामध्ये रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. मग ब्रह्माचा प्रत्यक्ष कसं होणार? तिचं रूप नाही, गुण नाही, काही नाही. ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय सकल दुःखाची निवृत्ती, आनंदाची प्राप्ती, असा मोक्ष होऊ शकत नाही. मोक्ष कोणत्या ज्ञानाने होतो? ब्रह्मज्ञानाने. तुमच्या गीतेमध्ये 2ऱ्या तरंगात 4थ्या तरंगात आहे ना, 2ऱ्या तरंगापासून इदम शरीरम कौंतेय शब्दमित्यविधीयते नाही 13वा अध्याय. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्मा मोक्ष. असं ज्ञान आम्ही तुला सांगू की ज्या ज्ञानाच्या युगात मोक्ष म्हणतात. ज्ञान राजविद्या, राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्ष अवगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. मग ब्रह्माचा प्रत्यक्ष होऊ शकत नाही. पूर्वपक्षाची शंका आपल्याला सांगायची आहे. त्रयस्थ मनुष्य म्हणतो ब्रह्माचं होते. प्रभू रामचंद्राला पाहिलं, भगवान श्रीकृष्णाला पाहणं, त्यांचं दर्शन म्हणजेच ब्रह्म. शरीरही ब्रह्मरूप होऊ शकत नाही. पुढे यावरून रामकृष्णादिकांच्या शरीराशी इंद्रिय संबंधाद्वारा प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही, अशा पुराणमतवाद्यांच्या शंकेचे खंडन करतेवेळी रामकृष्णादी देवांची शरीरे ब्रह्म नाहीत असे प्रतिपादन केले आहे. बरोबर. देवादिकाचे शरीर ब्रह्म नाहीत. शरीरच ब्रह्म होऊ शकत नाही. त्यांच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य असल्यामुळे त्यांना ब्रह्मता म्हटलेलं आहे. अलौकिक सामर्थ्य समस्या नाही. एखाद्या मुलाला एखादा बाप, माझा मुलगा म्हणजे वाघ आहे, वाघ, आता त्याला का शेपटी आहे का? मग त्याच्या ठिकाणी काय म्हटलं? अलौकिक सामर्थ्य. एखादं लहानसं पोर जरी असलं तर त्याच्या ठिकाणी देव होता ना. बघा काय नाही, 14-15 वर्षाचं सारी ज्ञानेश्वरी काय होती? पाठ होती. तर हेरम नावाचा पोरगा होता. नुसती ज्ञानेश्वरी गाथा काय होती? मग अलौकिकता म्हणावं लागेल. आपल्या 3 ओव्याला होई नाही, एक ओवी म्हणतो, दुसरी ओवी विसरतो, आणि 3रा वेळेला नाचतेला जातो. जाऊ द्या. मग देवादिकाच्या शरीरांना ब्रह्मत्व का म्हटलं? तर त्यांचे शरीर पाप पुण्याच्या अधीन नाही. पुन्हा त्यांची शरीरभूत कार्य नाहीत. त्यांना ममाचा काही नाही, अभ्यास नाही. आणि आपल्याला त्याच्या विरुद्ध आपली शरीरभूत कार्य आहेत, पंचमहाभूताची आहेत.
मला दुसरं आपल्याला पाप पुण्याच्या अधीन आहोत आपण, आणि आपल्याला माझं ज्ञान करून देण्याकरता श्रीगुरूकडे जावं लागतं. स्वभाव होत नाही पुढे. ते पाहून सगुणोपासक भाविक भक्तात ग्रंथकार नास्तिक आहे असे वाटण्याचा संभव आहे. पण सूक्ष्म विचार केला तर तरी तशी शंका मनात आणण्याचे कारण नाही. हे बघ, मला ग्रंथकार नास्तिक नाही हे सांगण्याचं तात्पर्य आहे. हे आता पुढे आपल्याला सिद्धी करून दाखवायची आहे. ब्रह्माचा प्रत्यक्ष होऊ शकते. प्रत्यक्ष झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत. ब्रह्मज्ञान आणिच मोक्ष प्राप्त होतं. मग त्याच्यामध्ये कोणतं ज्ञान आहे? 2-3 ठिकाणी थोडं सांगितलेलं आहे. मग कर्मविचार, योग विचार, भक्ती विचार पुढे. त्या प्रसंगी वादाचा विषय रामकृष्णादिकांची सावयव सक्रिय शरीरे निर्वयव निष्क्रिय ब्रह्म आहेत किंवा नाहीत एवढाच होता. कोणत्याही विचारी मनुष्यास शरीरे ब्रह्म नाहीत असेच म्हणावे लागेल. हे बघा, मग शरीर ब्रह्मरूप आहेत का? मग त्यांचे शरीर साक्षात मायेचे कार्य आहे. तेव्हा तुमचं आमचं कार्य आहे कसं? भूत कार्य आहे. पंचमहाभूत शब्दस्पर्श आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. देवादिकाचे शरीर साक्षात मायेचं कार्य आहे. मग ते भूतकार्य नाहीत. देवाचे शरीर आणि आपले शरीर भूतकार्य आहेत. बडे तसे म्हटले तर पुराणवाक्यास प्रामाण्य येते. त्याचाही परिहार करून इतर जीवांच्या शरीराप्रमाणे रामकृष्णादिकांची शरीरे भूतकार्ये नाहीत, केवळ भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता ईश्वरेचे नुरूप साक्षात मायेची कार्ये आहेत. हे बघा, मग देव शरीर का घेतो? भक्तावरती अनुग्रह करण्याकरता. तुम्हाला माहिती आहे की रामजन्म, कृष्णजन्म, आताच रामजन्मावर निघाला. मग राम हे कशा करता अयोध्येमध्ये अवतीर्ण झाले? सिनेमे पाहण्याकरता का? अरे राम कशा करता अवतीर्ण झाले? भक्ताचं दुःख निवृत्त करण्याकरता आणि त्याला मोक्ष देण्याकरता राम अवतार आहे. तुम्ही गेले असेल ना, राम जन्माच्या केले, जन्म नाही केले कसा तरी, मग त्याच्यामध्ये राम का अवतार घेतो? पापीच्या भक्तांभाईत जय मातरे आणि पृथ्वीचे झाले ओझेचे. मग दुष्ट लोकांचा नाश परित्राणाय म्हणून अजोपी सन्नव्यात्मा भूतानां प्रकृतीं स्वामनिष्ठाय संभवामी. म्हणून ईश्वर काय करतो? भक्ताच्या कल्याणाकरता, त्याचं दुःख हरण करण्याकरता अवताराला येतो. राम अवतार, कृष्ण अवतार, वामन अवतार, हे सगळे अवतारिक आहेत. तुमचा आमचा जन्म असतो. रामाधिकाचा मोठ्या माणसाचा अवतार असतो. पुढे आणि जीवाप्रमाणे रामकृष्णादिकांना केव्हाही देहात्मभ्रांती नसते वगैरे अभिप्रायाने पुराणकारांनी रामकृष्णादिकांना ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. आपल्याला भ्रांती आहे, भ्रम आहे. विषयामध्ये सुख आहे, संसार आणखी असत्यरूप आहे, नाना प्रकारची भ्रांती आपल्याला जी आहे. देवादिकांना ही भ्रांती नाही. यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वाविषयी मान लोकांना हंतीला निबद्धले. म्हणून आपल्याला आपल्या देवाच्या जन्ममरणाची काय भ्रांती आहे? देवादिकाच्या ठिकाणी जन्ममरणाची काय नाही भ्रांती आहे. दोमधला फरक आहे. बघा, आपल्याला ती भ्रांती निवृत्त करण्याकरता कुठे जावं लागतं? गुरुच्याकडे जावं लागतं. असं तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कशा करतात? भरपूर जेवायला मिळते पुन्हा. त्याच्याकरता आले काय तर मग कशा करता आले? मनुष्य देहाचं कल्याण व्हावं म्हणून आहे. संसार वेगळा, परमार्थ वेगळा. संसारात धरून परमार्थ करणारी माणसं असोनी संसारी वेदशास्त्र उभारी. म्हणजे संसारात राहून परमार्थ करणारा वर्ग
आणि परमार्थात रमणे सुद्धा संसार करणारावर टीका होत नाही. आपलं हे जाऊ द्या पुढे. वर सांगितलेल्या अभिप्रायांचा विचार करून नास्तिकत्वाची शंका आल्यास दूर करावी. ग्रंथकार निश्चलदासजी यांनी पुढे ईश्वर स्वरूप पुष्कळ प्रतिपादन केले आहे. म्हणून ग्रंथकार कोणाला वाटेल रामकृष्णाधिकांना मानत नाही असं होईल, तेव्हा भक्ताच्या कल्याणाकरता यांचा विग्रह असतो. मग गीतेचा 7वा अध्याय लक्षामध्ये घ्या तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला हे होतं. दुःख आहे त्याच्याकरता अति दुःख झालं म्हणजे आणखी पृथ्वीला बोलवत असते, तिला भार वाटत असतो. मग ते हे दुःख निवृत्त करण्याकरता माणसाकडून होत असते का? मोठं दुःख असतं ते माणसाकडून निवृत्त होते का त्याच्याकरता देवाचीच प्रार्थना करावी लागते. आणि मग भक्ताच्या कल्याणाकरता, त्याचं कल्याण होण्याकरता परमात्मा अवताराला धारण करतो. त्याच्या संताचे अवतार. पुढे ज्ञानोबरायचा कोणाचा अवतार आहे? संताचा अवतार आहे. आणि विटेवरती उभा आहे कोणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार आहे. आणि कशाकरता आले? तुमचा आमचा उद्धार होण्याकरता. पुढे जोपर्यंत जीवांना देहात्मभ्रांती आहे तोपर्यंत ब्रह्मात्मक बोधकरिता ईश्वरोपासना अवश्य करणीय आहे. आपल्याला जोपर्यंत कल्याण करून घ्यायचं असेल, उद्धार करून घ्यायचं असेल, आपल्या प्रयत्नाने आपला उद्धार होत नाही. त्याच्याकरता श्री गुरुच्या द्वारा होतं. म्हणतात ऐकाय मंत्र दिला राम भगवान तुकोबारायांना सुद्धा बाबाजी महाराज कोणते गुरु होते. निवृत्तीनाथ महाराज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाचे काय गुरु आहे, पुन्हा भाऊ आहे, सगळंच काही आहे ते. म्हणून विना सूर्य उगवल्याशिवाय अंधकार जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे श्रीगुरूचा प्रसाद झाल्याशिवाय, कृपा झाल्याशिवाय जीव मुक्त होऊ शकत नाही. नाही का? इतर शाळा कॉलेज आहे ते काय पोट भरू शाळा कॉलेज असतात. वारकरी शिक्षण संस्था तशीच आहे का? इथं काय शिकण्याकरता पोरं येतात म्हणजे काय शालेय शिक्षणाकरता येतात का? इंग्रजी कसं बोलावं आणि शब्द कसे पाठ करावे, याचे ब्रह्मविचार आहे. कोणता विचार आहे? ब्रह्मविचार. पुढे आणि बोधप्राप्तीनंतरही यावत जीव सहज स्थितीची उपासना बोधवानाचीही असते. एकंदरीत श्रवणाची तीव्र इच्छा होईपर्यंत सर्व जीवमात्रांना ईश्वर उपास्य आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून एकदा माणसाला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे तो जीवदशेला प्राप्त होत नाही. एकदा लाकडाचं राख झाली म्हणजे पुन्हा लाकूड उत्पन्न होऊ शकत नाही. एकदा जीव मुक्त झाला की संपलं, जीवदशा संपली. पुन्हा जीवदशा येते असं नव्हतं. परमार्थ आहे. परमार्थामध्ये एकदा जीव झाला तो ब्रह्मरूप होतो, पुन्हा आणखी परत येत नाही. एकदा नदी समुद्राला मिळाली मग ती समुद्राहून भिन्न राहत नाही, पुन्हा ती नदी व्हायला प्राप्त होत नाही. पुढे झालं. संपला तरंग रहस्य संपलं ना. रहस्य संपलं म्हणलं चौथ्या तरंगात. बरं. मग तुम्हाला काही शंका असली तर विचारा. पुढे 5व्या तरंगाला काय करू? विचारायचं कोणत्याही तरंगातलं विचारायचं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा नाही अजून व्हायचा आहे. चांगला तरंग आहे 5वा, सुंदर तरंग आहे. तीनच गोष्टी सांगितल्या आहे 3मध्ये. एक आत्माच आनंदरूप कसं आहे, विषयात आनंद नसून आत्माच आनंद स्वरूप कसं आहे. एक बरं का
मुद्दा. दुसरा आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री नाही. आणि तिसरा मुद्दा कोणता आहे मग? जीव हा जीव नसून काय आहे? तुम्हाला गेलं की आत्माचा आनंद स्वरूप कसं आहे, विषयात नाही. मग तुम्ही ती गोष्ट मला सांगता आलं पाहिजे. सांगा की आत्माचा आनंद रूप कसा आहे, विषयाचा आनंद कसा आहे. चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय आपला पाठ आहे का? हे बघ, जीवाला सुखाची इच्छा होते, मग तो सुखाकरता कशाची अपेक्षा करतो? विषयाची. विषयातच सुख आहे असं समजून सुखाकरता विषयाची इच्छा करतो. विषयाची इच्छा केली म्हणजे अंतःकरण चंचल होते. पुढे त्याला विषयाची काय होते? प्राप्ती होते. मग वृत्तीची स्थिरता होते. स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होते? भान होते. आणि क्रिया क्रमाने होत नाही, युगपत होते, एकदम होते. तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. आणि आपल्याला असा ब्रह्म होत असतो, तो आनंद आत्म्याचा नसून कोणाचा आहे? त्याच्यावरती गोष्ट ऐकली आहे का तुम्ही? कुत्र्याची गोष्ट ऐकली आहे ना? ते कुत्रं असतं, एखादं हाड पडलं असलं म्हणजे ते हाड चघळतं बघा ते. आणि त्या हाडाचा त्याच्या दाढेला धक्का लागतो असा. आणि त्या दाढेला जखम झाली म्हणजे त्याच्यातून काय निघते? आता ते रक्त कुठलं आहे? दाढेतलं. त्याला असं वाटते कुठलं आहे? त्या हाडातलं. पुन्हा पुन्हा काय करतं ते? सोडत नाही बघा लवकर, किती जरी केलं तरी. ते लहान मुलं असते ना, तर जरा कोयनेलचा थेंब त्याच्या तोंडात घाला ते असं असं करते आहे. आणि त्याला मधाचा थेंब जर टाकला तर सोडत नाही बघ, बोटंसुद्धा बंद धरतं बघा. तसा जीव विषयाचाच आनंद आहे असं समजून जन्मभर काय सेवन करतो? विषय सेवन करतो. विषय ओढी बोलले आता कोण करे? मग तो आनंद त्या कुत्र्याला वाटते हा आनंद हाडातला आहे, रक्त. ते हाडातलं रक्त नसून कोणाचं याच्या दाढ्यातलं आहे. पण त्याला भ्रम झालेला आहे, हे रक्त हाडातलंच आहे. त्याप्रमाणे आनंद जो आहे तो विषयाचाच आनंद आहे असा आपला भ्रम आहे. एकदा ज्ञान झालं म्हणजे विषयाचा आनंद आहे. मग कोणाचा आनंद आहे? तो ब्रह्माचा आनंद आहे, आत्म्याचा आनंद आहे. सुख नाही कुठे आली आहे तर मला गेलं की यही संस्पर्शाच्या भोग अत्यंत कंत कोणते न ते. शहाणी माणसं त्याच्यामध्ये रमण होत नाही. पहिला प्रश्न, म्हणून आत्माच किंवा स्वरूप आहे. मग महात्म्याला ज्याला ज्ञान आहे त्याला विषयात आनंद होतो किंवा नाही? त्यालाही सुद्धा विषयाचा आनंद होतो. मुक्त माणसाला सुद्धा साखर काय लागते. पण त्याला माहिती आहे ही जी गोडी आहे ही कारल्याची नाही, कोणाची आहे? गुळाची आहे. म्हणून मुक्त महात्मा आणि यांच्यामधला दोतला फरक आहे. आत्माचा आनंद स्वरूप आहे एक मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख. दुःख अध्यस्त आहे. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने दुःखाची काय होते? मग निवृत्ती होते. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री नाही. तिसरा प्रश्न, जीवा जीव नसून किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप. जीव ब्रह्मैव ना बरा. मग आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. हे ज्ञान कोणाला होत असते? मग आभासाच्या 7 अवस्था अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, शोकनाश, आनंद भक्ती. कोणत्या अवस्थेमध्ये जीवाला मी ब्रह्म असं ज्ञान होते?
सांगा की चुकलं तर चुकलं. कोणत्या अवस्थेमध्ये मी ब्रह्म आहे असं ज्ञान होत आहे? कोणत्या अवस्थेत आहे? ओम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्माच्या कोणत्या अवस्थेत नाही सांगाय. आता 7 अवस्था सांगितल्या आभासाच्या. अज्ञान, आवरण, पुढे अलग अलग विक्षेप, पुढे परोक्ष, पुढे अपरोक्ष, शोकनाश आणि आनंद वापते. अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. 7 अवस्था सांगितलं गेले, भरपूर विवरण होऊन गेलं ना. कोणत्या अवस्थेमध्ये होतं? 5व्या अवस्थेमध्ये. पहिली अवस्था अज्ञान, दुसरी अवस्था आवरण, तिसरी अवस्था विक्षेप, चौथी अवस्था परोक्ष, 5वी अवस्था अपरोक्ष, 6वी अवस्था शोकनाश आणि 7वी अवस्था आनंद वापते. तेव्हा मी ब्रह्म आहे ज्ञान 5व्या अवस्थेत होत असतं. महावाक्याच्या द्वारा हे ज्ञान होतं. अवांतर वाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होतं? नाही. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होते आणि महावाक्याने कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान होते. 10वा हे कोणतं ज्ञान आहे? बरे 10वा हे कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष का परोक्ष? परोक्ष ज्ञान. आणि मी 10वा आहे. अपरोक्ष. जसं ब्रह्म आहे कोणतं ज्ञान? आणि मी ब्रह्म आहे. अपरोक्ष. ब्रह्म आहे कोणतं वाक्य ज्ञान होते? अवांतर वाक्य आहे. आणि मीच ब्रह्म आहे ज्ञान कोणत्या वाक्याने होते? महावाक्य किती आहेत? 4. विचारत नाही, काळजी करू नका. कोणत्या काय सांगा की 4 नाव. तुम्ही असं वाटते आपण उत्तर द्यायला गेलो तर चुकते का कमी, लोक हसतील आपल्याला म्हणून बोलण्याचं बंद करून. तत्वमसी महावाक्य कोणतं? तत्वमसी महावाक्य. जीव नसून किम स्वरूप आहे? ब्रह्म. मग मी ब्रह्म हे ज्ञान होऊ शकत नाही. कोणता? पूर्वपक्ष. मी हे ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्याकरता पुराणवाक्य. शिष्य म्हणतो ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही आणि वृत्तीचा संबंध झाल्याशिवाय ब्रह्माचं ज्ञान होत नाही. वृत्तीला संबंध होण्याकरता काहीतरी असावं लागतं. रूप म्हणा, गुण म्हणा, काहीतरी राहतं तर ज्ञान होते. ब्रह्माच्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, नाही रूप वर्ण गुण गेले. ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. तेव्हा आपण जे काही अवतार आणि ऐकतो, राम अवतार, कृष्ण अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, यांचा अवतार तेच ब्रह्म आहे. म्हटलं त्यांना ब्रह्मत्व का म्हटलं? त्याच्याकरता तर निश्चय पाप पुण्याधीन नाही, भूतकार्य नाही, त्यांना ममतेचा अध्यास नाही, गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही. या अभिप्रायाने त्यांना मी ब्रह्म आहे असं ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्माचं मला शरीरच ब्रह्म होऊ शकत नाही. मग ब्रह्माचं ज्ञान होते कसं? तर महावाक्याचा प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही, शब्दप्रमाणाने होत आहे. आणि शब्दप्रमाण म्हणजे महावाक्य तत्वम असे. तर मला गेलं की श्रीगुरूच्या मुखातून उत्पन्न झालेलं वाक्य ब्रह्म आत्मा हे कुठं बाहेर आहे का आत आहे? वृत्ती आत जाते आणि ब्रह्माशीच असलेल्या अज्ञानाचा भंग करून मग मी ब्रह्म असं ज्ञान होतं. त्याच्याकरता वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची आवश्यकता आहे. आणि अशा रीतीने मी ब्रह्म असं ज्ञान झाल्यानंतर शोकनाश आणि आनंद वापरे. बरं का?
आणखी पुन्हा ही शंका असली तर विचारायचं आहे. ती शंका आता उद्या शंका घेऊन यायचं, त्याचं विवरण करू आणि पुढे मग 5व्या तरंगाला काय करू, सुरुवात होईल. इथेच थांबा.